हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीमध्ये आज एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक। नितीश कुमार बैठकीमध्ये असणार, चंद्राबाबूंनाही निमंत्रण। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे रवाना। आकडे पलटताच एनडीएच्या सहकार्यानं महत्व, सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेसवर दबाव। चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना इंडिया आघाडी संपर्काच्या तयारीत, दिल्लीमध्ये हालचालींना वेग, सूत्रांची माहिती। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरणार, पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींची माहिती। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार, सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरू, उद्धव ठाकरेंची माहिती। मोदी सरकारचा शपथविधी 9 जूनला होण्याची शक्यता। आजपासून राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद, शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुलं केलं जाणार। विरोधी पक्ष एकत्र येऊनही भाजपपेक्षा कमी जागा, लागोपाठ तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार, सबका साथ सबका विकास मंत्राचा विजय सागर, पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसचे नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीमधून विजयी, राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। गेली 2 टर्म एक हाती बहुमत मिळवणाऱ्या भाजपला मोठा धक्का, यंदा 291 जागा देत जनतेचा कौल एनडीएला, तर 234 जागांवर इंडिया आघाडीचा विजय। देशाच्या जनतेनं मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला, मोदींचा 400 पारचा नारा सुटलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला, सामनातून टीका। महाराष्ट्रामध्ये भाजपला पक्षांची फोडाफोड भोवली, एनडीए 41 जागांवरून यंदा फक्त 17 जागांवर, मविया 30 जागांवर विजय। राज्यात 13 जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, ठाकरेंची शिवसेना 9, शरद पवारांची राष्ट्रवादी 7, तर भाजपला 11 जागांवर विजय। उत्तर पश्चिम मुंबईमध्ये झालेल्या फेरमतमोजणीमध्ये शिंदेगडाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी, मतमोजणीमध्ये गडबड झाल्याचा ठाकरेंचा आरोप, उद्धव ठाकरे निकालाला आव्हान देणार। माझं काय चुकलं, प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का, हातकणंगलेमध्ये पराभवानंतर राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट। मराठवाड्यामध्ये भाजपचा सुपडा साफ, औरंगाबादची जागा वगळता मराठवाड्यामधील इतर 7 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव। राज्यातील भाजपचे 3 केंद्रीय मंत्री पराभूत, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवेंना पराभवाचा धक्का। विदर्भातील 10 जागांपैकी 7 जागांवर महाविकास आघाडी विजयी, नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा राखण्यात महायुतीला यश। बारामतीत अखेर शरद पवारच पॉवरफुल, सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवारांवर नामुष्की, सुप्रिया सुळेंचा 1.5 लाखांहून जास्त मतांनी विजयी गुलाल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यामध्ये अपेक्षित यश मिळू शकलं नाही, पण भविष्यात हे चित्र बदलण्याची आपल्यामध्ये ताकद, अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं उमेदीनं लोकसेवेला वाहून घ्यावं, अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव, बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे 60,000 मतांनी विजयी। बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरंगे यांची भेट, मी राजकारणी नाही, निवडणूक जिंकल्यानंतर बजरंग सोनवणे सहज भेटायला आले, भेटीवर मनोज जरंगे यांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठा उद्या बंद, जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीची कामं करणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईतील कुर्ला, सायन, माटुंगा, माहीम, बांद्रा परिसरात पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात, पुण्यातील अनेक ठिकाणी काल पावसाची हजेरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।